हॅलो. पहिला चेंडू अपसप्टमच्या बॅक टू बॅक दुसरा चेंडू मात्र निर्धावफेकी करतोय गोलंदाज. नाव काय? 12 खेळाडू हातलोनीचा. हा फटका चांगला आहे. पाहूया त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव संच कंप्लीट केले गेले. 3 चेंडूचा खेळ झालाय. एका धावने मात्र स्थिर गणेश केलाय. आता मात्र स्ट्राईक मिळते सागर या फलंदाजाला. थोडस पहिलं षटक प्रगतीपथावर चालू असताना मात्र पॉवर प्लेचं षटक आणि फक्त 3 चेंडूमध्ये 1 धाव. थोडंसं बॅकफुटवरती संघ पाहतो आपण पळदरी. हा मोठा फटका बिगिट षटकार येतोय सागरच्या बॅटमधून. उत्तुंग असा षटकार. अंकावरती अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा धोका मात्र पत्करला आहे मात्र पळदरी टीमने. हा मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न होता सागरचा, परंतु स्टेट ऑन ग्राउंड फटका आपण खेळला असताना फटका बाहेर आला असता, परंतु गॅप शोधण्याच्या प्रयत्नामध्ये एक निर्धाव चेंडूची सांगता होते. कोपरी संघाचा 12 प्रतिनिधी आपण आयोजकांशी संपर्क. क्या बात आहे बिगिट. कुठलाही उत्तर नाही आहे कुठल्याही क्षेत्ररक्षकामुळे. हा चेंडू सीमारेषे बाहेर लॉंग क्षेत्रामध्ये फेकून दिलाय षटकार. मी कोपरी संघांना विनंती करतो की आपला 12 प्रतिनिधी जो होता त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आयोजक बोलवत आहेत. तुमचं काय प्रॉब्लेम असेल आयोजकांशी बोलून घ्या. कोपरी संघ ह्या षटकाराच्या मदतीने धापाला जाऊन पोहोचले. ते मात्र किती 14 या अंकावरती जे 2 षटकार आले ना, अप्रतिम षटकार सागरच्या बॅटमधून. सागर जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं असेल. सामोरे फलंदाज आहे स्ट्रायकर फलंदाज. 12 खेळाडू झोपला का? फलंदाज कोण आहे? तू फलंदाज कोण आहे? समीर झोपला होता, उठवला मी. तुमचा 12 खेळाडू असा झोपला होता, त्याला उठवला. समीर येतोय, एक स्ट्रायकर फलंदाज, ओपनिंग फलंदाज उर्फ चष्मा. खतरनाक फलंदाज आहे, परंतु बॅटचा चेंडूचा संपर्क होणं गरजेचं आहे. जसं सागर मारतोय तसं मारणं गरजेचं आहे. बॅटची एज फलंदाज होईल बाद.
अड्डू डीजे. क्या बात आहे. पर तो फटका फसलाय. फलंदाज इथे होईल बाद. बॅक टू बॅक दुसरा धक्का पदर टीमला. घ्या दुसऱ्याकडून पण. चला नेक्स्ट फलंदाज पाहतो मैदानामध्ये. तुम्ही काय करताय. एक रन धावून एक रन काढून द्या ना प्रकार आपले सागरला. तुमच्या बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही तर आता सागरला एक चेंडू काढून द्यायचा आहे. एक रन काढून द्यायचे. जो नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे हिटर फलंदाज ठेवलाय तुम्ही. हा मग एक धाव कंप्लीट घेऊच नकोस दुसरी. एका धावच्या मदतीने धावफलक धावून पोहोचले आपण. ते मात्र पाहतोय पळदरी टीमचे धाव संख्या 15 अंकावरती. चेंडू किती झाले. 4 चेंडूचे खेळायला 2 चेंडू मध्ये मोठे फटके खेळावे लागतील सागरला. सगळी जबाबदारी सागरच्या खांद्यावरती पाहायला गेलं आपण. क्या बात आहे. तुम्ही त्या गोट्या पण आतमध्येच राहून द्या तुमच्या. इथं सागरला स्ट्राईक देणं गरजेचं होतं. फक्त शेवटच्या 2 चेंडूला स्ट्राईक दिले. 5व्या चेंडूवरती षटकार आलाय. आता शेवटच्या चेंडूवरती सुद्धा काही षटकार एकरीत होईल. पाहूया चाणक्य नीती खेळावं लागेल सागरला. क्या बात आहे. सुरेश धोत्रे 4 चेंडू खाल्ले ना त्या फलंदाजाने.
सर चेंडू आहे ना पंच. अवतर धावसंख्येमध्ये भरते एका धावच्या मदतीने धापाला जाऊन पोचले ते मात्र एक धाव ॲड कर स्कोरर. किती आल्या? 28. मला धावसंख्या सांगायची आहे, मी समोरच्या टीमला त्याची धावसंख्या सांगू शकतो. इथं बॅटची एज फलंदाज बाद. लो गटामध्ये दोन टीम कमी आहेत, तर दोन संघ लो घेतले जातील. मोठ्या संघाला एंट्री नाही त्या गटामध्ये. हॅलो. क्या बात आहे, फटका चांगला आहे, षटकार. सागरनेच ह्या धावा आणल्यात. अद्यापर्यंत सागर अप्रतिम खेळी करतोय आपल्या संघासाठी. फक्त 6 चेंडू मध्ये 30 धावांची बहादार खेळी. सूर्य धोत्रे नक्कीच या खेळाडूवरती खुश असतील आणि स्वतः त्याला सपोर्ट करण्यासाठी मैदानामध्ये. पुन्हा आपण फटका बसला इथे. जेलो का नशिबाचा कौल, तो पण चौकार. स्वतः सूर्य धोत्रे पॅकर संघ मालक सागरला काहीतरी टिप देणार. आता चौकार. 39 धावा धापलकावरती आल्या. त्या चौकारच्या मदतीने अजूनही मला तर वाटतं की शेवटचं षटक असतील.
पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये किती धावा संख्या होत्या ते मात्र वाशिवली टीमची धावसंख्या आहे हाय स्कोर 56. ज्या टीमला ज्या टीमचा हाय स्कोर असेल त्या टीमला बाय दिली जाईल. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. सागर आपले जर सरळ खेळले तरी टीमच्या षटकार येतोय आपल्या बॅटमधून. क्रॉस खेळले तरी षटकार येतोय. मग रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करू नये. सुरेश धोत्रे पॅकर आपल्या समोर आहेत बॅटिंगसाठी. क्या बात आहे. दे धक्का मार चक्का. आउट डिजे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अकरा चेंडू आणि 52 धावांची 10,000 खेळी. सागर ऑन फायर. क्या बात आहे. सागर. सुरेश धोत्रेकडून मला 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या षटकारासाठी. 3 षटकारासाठी ते मात्र सागर या फलंदाजसाठी 251 रुपयानं जमा करायचे सुरेश धोत्रे आपण सागर फलंदाजसाठी. 52 धावा धावफलकावरती. क्या बात आहे. 11 चेंडू मध्ये किती खेळ गेले. टोटल 58 धावा धावफलकावरती आल्यात. 12 चेंडू मध्ये 52 धावांची बहारदार खेळी करणारा फलंदाज पाहायला मिळेल आपल्या परत टीम कडून सागर. अप्रतिम. चला 251 रुपये आणा आमच्याकडे पळदर धोत्रे. धोत्रे साहेब टीम ऑनर आणि पॅकर सागरसाठी.
ऑफ साईडला कडे केला चेंडूला, त्या दिशेला क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलणार, तोपर्यंत एक धाव कमतरच झाले. एका धावने स्थिर होतोय. टप्पलकरती धाबा लागलेत एक. चला मी वारंवार वाशिवली टीमला विनंती करतोय, जी टीम उशिरा करेल त्याला पॅनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची आपण. जबरदस्त फटका पाहायला मिळतो, उंची जास्त लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. वन बाल सीमारेषेवर चौकार. बाळराम कातकरी साहेब आपण या स्टेजवरती विराजमान. सुनील आपण सुद्धा आपला सन्मान केला जाईल. इथं पाहायला गेलं तर उरण तालुक्यातील एक दिग्गज खेळाडू बाळराम कातकरी इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आयोजकाच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि करत असोसिएशनच्या क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुद्धा सहर्ष स्वागत करीत आहेत. दरम्यान विनंती करतो की वेसवी टीम आपली कर्णधार त्यांचं आगमन झालंय. आयोजकाच्या वतीने त्यांना आमंत्रित करतोय की त्यांनी स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचंय. कृष्ण दाबणे, प्रसाद थोरबे, सनी थोरबे यांचं इथं आगमन झालंय. प्लीज आपण स्टेजवरती येऊन सुजित घरत आपण स्टेजवरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इथे क्रॉस द खेळण्याचा प्रयत्न म्हणता पूर्णपणे पंचांचा स्वर घेतो त्याला काबंतर धावसंख्येमध्ये भर होतंय. दापालक जाऊन पोहोचलंय एका धावच्या मदतीनं 6 या अंकावरती. वाशिवली प्रथम टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारले. यानंतरचा शेवटचा सामना होणार आहे बेशी बनाम वाशिवली. तर टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रण केले क्षेत्ररक्षणासाठी ते मात्र वेसवी टीमला. षटकार हॅट्रिकसाठी कृष्ण दाबणे यांच्याकडून मात्र 1100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. नक्कीच हे पारितोषिक प्रथम बॅटिंग करत असताना पळदरी टीमसाठी सागरला भेटले असते, कारण त्यांनी षटकार हॅट्रिक खेचली होती. 7 धावा दापालकरती आल्यात एका षटकाच्या समाप्तीनंतर. एक बाद आहे ना. समीर चष्मा फुलटॉस चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते. सुरेश धोत्रे पाहिले गेले ना तर एक्स्ट्रक्षक जबरदस्त आहे. थोडीशी धोनीची शैली आहे सुरेश धोत्रेमध्ये. आतापर्यंत ही टीमची कोणी बांधली केली असेल ते सुरेश धोत्रे यांनी. चांगला फटका आहे पण तो फटका फसलाय. सागर आहे त्या दिशेला, कुठली चुकी करणार नाही. ज्यांनी 12 चेंडूमध्ये 52 धाबा कुठून काढल्या तो फलंदाज आहे.
ऑफ साईडला कलेक्ट केला चेंडूवर त्या दिशेला म्हणतात क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव सच कंप्लीट केली गेले. धापलक जाऊन पोहोचलंय ते मात्र एका धावच्या मदतीनं. दोन बाद 900 धावसंख्या पाहतोय आपण हातपले बी टीमची. हा फटका चांगला आहे. चेंडू जाईल का सीमारेषे बारकी झेल होणार. अनिल चुकी करतोय. चुकीला माफी नाहीये. 2 धावा घ्यायच्या आहेत. हा सुद्धा मात्र क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. निर्धार सांगता होते. विजयाला थोडंसं मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावा लागेल. मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. एका दोघीने काहीच होणार नाही मित्रा. इथं पाहिलं गेलं तर 59 धावांची बहादार खेळी करावं लागेल. आतापर्यंत पाहिलं गेलं आतापर्यंत 3 संघ खेळून गेलेत. हा चौथा सामना आणि हाय स्कोर असेल ते मात्र पलटरी टीमचा. 58 धावा धापलकावरती लागल्यात. हाय स्कोर. टाइमपास करू नका. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी. सुरेश धोत्रे नाव काय गोलंदाज. ओमकार. त्याला नावच माहित नाही तुमच्या 12 खेळाडूला. फक्त ओळखतोय नाव माहित नाही. पुन्हा तोच फटका पुन्हा तो चेंडू पुन्हा एक्स्ट्रक्षक कलेक्ट करतोय पुन्हा मात्र निर्धार चेंडू. धावसंख्या स्थिर होते म्हणतात ते फक्त आणि फक्त किती रे. आता हा चेंडू खूप ऑफस्टंपच्या बाहेर. 55 चुकवण्याचा प्रयत्न केला होता समीरने ओंकारने परंतु पंच तटस्थ आहेत. अतिशय चाणक्य पंच आहेत. मी तर म्हणतो ज्ञानेश्वर हिलम यांना कर्जत तालुक्यात नेक्स्ट असोसिएशन क्रिकेटचे अध्यक्षपद देण्याचे मी इच्छुक आहे. त्यांनी घेणं गरजेचं आहे. विकेट गेला का पंच. बॅटिंग सोडली का विकेट गेलाय. काय प्रॉब्लेम काय मित्रा. विकेट गेलाय का. बाहेरून बडबड करून द्या. 2 पंच आहेत मैदानामध्ये. मित्रांनो आपण आपला खेळाडूवृत्ती दाखवा. बाहेरच्या प्रेक्षकांचं काही गृहीत धरलं जाणार नाही आहे. इथं यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपली स्पर्धा कव्हरेज केली जाते आणि काही प्रॉब्लेम झालं कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. थर्ड अंपायर आम्ही घेऊ याची दक्षता घ्या. टीम जवळची असो बाहेरची असो काही थोडीशी चूक झाली तर आपण थर्ड अंपायर घेऊ शकता. तर बॅक टू बॅक मात्र निर्धार चेंडूची फेकी करतोय समीर.
पुन्हा डॉट चेंडू. क्या बात आहे, अतिशय चांगली गोलंदाजी. तो डीजे. ऑफ साईडला कळलं चेंडू मात्र कार्पेटच्या पद्धतीने मात्र त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक काय चेंडू उचलणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले. धावफलक जाऊन पोचले एका धावच्या मदतीनं. 14 अंकावरती चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते सागर गोलंदाजी मार्गवरती. क्या बात आहे सागर. जर का आपण आजच्या दिवसात जर बाजी मारली ना तर सायकलवर बसून जायला पळदरीला फायनलच्या दिवशी. नक्कीच फालतूमध्ये चेंडू अडवतोय सागर. कुठल्याही प्रकारचा मात्र इथं फटके खेळून देत नाहीये. विकेट पण घेणं गरजेचं आहे. आपण पाहायला गेलं ना मॅन ऑफ द सिरीजसाठी एकाच विकेटसाठी 5 धावा मात्र मोजले जातील. पुन्हा ऑफ साईडला करेक्ट केलाय चेंडूला परंतु फलंदाज जाणतोय की आपल्याला एका दोघीने काहीच होणार नाहीये. अप्रतिम गोलंदाजी हातवते मात्र सागर. काय गोलंदाजी, आग ओतणारी गोलंदाजी. क्रॉसला खेळा फटका त्या दिला क्षेत्ररक्षक आहे चेंडू उचलणार तोपर्यंत एकदा कंप्लीट केले गेले. फलंदाज कुठल्याही प्रकारची धाव घेत नाहीये. धावफलक जाण पोहोचले. क्रमांक 3 समोर आले. किती आल्या? चौथा सेकंड होतं का? विजय पळदरे टीम. चला सागर या आपल्या मॅन ऑफ द मॅच घ्यायला.